नाशिक शहरामध्ये अनेक ठिकाणी नाश्ता सेंटर हे बंद आहेत। गॅस तुटवड्यामुळे नाश्ता तयार करण्यास अडचणी निर्माण होत आहेत आणि गॅस नसल्याने अनेकांनी नाश्ता सेंटरच्या ऐवजी आता फ्रूट स्टॉल लावायला सुरुवात केलेली आहे। आपण सध्या नाशिकच्या गोविंदनगर परिसरात आहोत आणि या ठिकाणी दररोज सकाळी खरं तर नाशिककरांची हे छोटे नाश्ता सेंटर जे या ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभे असतात त्यांच्याकडे नाश्ता करण्यासाठी प्रचंड गर्दी असते। सध्या मात्र या संपूर्ण भागात शुकशुकाट बघायला मिळतोय आणि पर्याय म्हणून आता या ठिकाणी अनेक लोकांनी उपमा, पोहे, इडली याच्याऐवजी फ्रूट डिश ठेवायला सुरुवात केलेली आहे। खरं तर गॅसचा प्रचंड मोठा तुटवडा एकीकडे मोठ्या हॉटेल्सला देखील जाणवतोय। अशा वेळेला छोट्या व्यावसायिकांचं तर विचारायलाच नको। गॅसच्या तुटवड्यामुळे आम्ही थंडगार ताक व फ्रूट्सचा स्टॉल लावलाय, बॉक्स विकतो आम्ही। हो, खूपच अडचण जाणवते कारण दुसरं गॅसशिवाय पर्याय नाही, आता हेच फ्रूट्स ते लावा लागतं। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।